हे मित्रांनो नमस्कार, मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो आता जवळपास बऱ्याच वनवृत्ताची जी तुमची पेपर्सचे मार्क्स होते, रनिंगचे मार्क्स होते, ह्या दोघांचं टोटल करून जी तुमची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली होती ती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आहे। आणि ह्या गुणवत्ता यादीमध्ये बऱ्याच मुलांनी खूप चांगले असे मार्क्स घेऊन मेरिटमध्ये आपला नंबर पटकावला आहे। तर त्याच मुलांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे। तर मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुमची जी टोटल झाली आहे त्या टोटलचे मार्क्स आणि तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं आहे। तर मी निश्चितच तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेल आणि तुम्हाला तुमच्या पुढील जॉबसाठी किंवा नोकरीसाठी चांगल्या मनापासून शुभेच्छा देईल। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की कशासंबंधी आहे। तर आजचा व्हिडिओ हा 16 किलोमीटर किंवा जी मुलांची 25 किलोमीटरची जी वॉकिंग टेस्ट होणार आहे ती वॉकिंग टेस्ट कशा प्रकारे होते याबद्दलची संपूर्ण माहिती आणि थोडक्यात माझा अनुभव की माझी 16 किलोमीटरची जी वॉकिंग टेस्ट होती ती कशा प्रकारे पूर्ण झाली याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। जे ठाणेवाले जे नागपूरवाले आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण तो सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू। ज्या ज्या तुमच्या आता गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे कास्ट वाईज म्हणा किंवा तुमच्या ज्या पण कोट्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला होता त्या कोट्यामध्ये जितक्या जागा आहेत त्या जागेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर आता तुम्ही समजून जायचं की तुमची भरती इथेच संपली। कारण मित्रांनो आधी तुमची 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची रनिंग होती, ती रनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे मार्क्स भेटत असतात ती मार्क्स भेटण्याची प्रक्रिया ह्या ठिकाणीच थांबून जाते। याचा अर्थ असा नाही की भरती ह्या ठिकाणी पूर्ण होऊन जाते, परंतु जिथे तुम्हाला गुण प्राप्त होणार आहे, जिथे तुमचं मेरिट बनणार आहे, जिथे तुमचा स्कोअर बनणार आहे तो स्कोअर बनण्याची प्रक्रिया ह्या ठिकाणी थांबून जाते। कारण आता 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर झाल्यानंतर पुन्हा 2 स्टेप असतात। ज्या 2 स्टेप म्हणजे एक तर तुमची 16 किलोमीटर आणि जी मुलांची आहे 25 किलोमीटरची वॉकिंग टेस्ट, ही वॉकिंग टेस्ट झाल्यानंतर लगेच जे ह्या ठिकाणी पात्र झाले आहेत त्या मुलांसाठी एका जागेसाठी 2 म्हणा किंवा परत एका जागेसाठी 3 मुलं अशा प्रकारचे मुलं मेडिकलसाठी सुद्धा त्या ठिकाणी बोलवले जातात। आणि हे 16 किलोमीटर व 25 किलोमीटरची वॉकिंग टेस्ट आणि हे मेडिकल टेस्ट या टेस्ट पूर्ण केल्यानंतरच तिथून ज्यांना पण चांगली गुणवत्ता आहे किंवा जे पण मुलं मेरिटमध्ये आले आहेत, मेरिटमध्ये आलेल्या मुलांना जशा जशा जागा आहेत त्या जागेनुसार त्यांना त्या ठिकाणी जॉब दिला जातो। रनिंग झाल्यानंतरच ही वॉकिंग टेस्ट असते। काही वनवृत्तांचे ज्यांना 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटरसाठी पात्र केले आहे त्यांची सुद्धा लिस्ट आली आहे। म्हणजे जशी नाशिकची, धुळेची पण तुम्ही पाहिली तर ह्या ठिकाणच्या मेरिट लिस्ट आल्या आहेत। त्याच्यानंतर आता बाकी जे आपण वनवृत्ताचे आहेत वनवृत्ताच्या रनिंग झाल्याबरोबर लगेच ह्या लिस्ट तुमच्या 4-5 दिवसामध्ये प्रकाशित होऊन जातील आणि त्याच लिस्टमध्ये जे पण मुलं 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर धावण्याच्या चाचणीसाठी पात्र झाले आहेत त्यासुद्धा मुलांची यादी त्या ठिकाणी तुम्हाला प्रकाशित केली जाईल। तर आता मित्रांनो जे पण वनरक्षक भरतीमध्ये तुम्ही नवीन होते मुलं त्यांना माहिती नाही आहे की हे 16 किलोमीटरची किंवा हे 25 किलोमीटरची धावण्याची चाचणी आहे ती कशा प्रकारे घेतली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा तो अनुभव म्हणा किंवा ही वॉकिंग टेस्ट कशा प्रकारे घेतली जाते याच्याबद्दल मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पहा, म्हणजे हा तुम्हाला सगळ्याच मुलांसाठी हा तुम्हाला व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे। तर चला मित्रांनो चालू करा आजच्या व्हिडिओला। सगळ्यात आधी तर मी तुम्हाला इथपासून सांगायला सुरुवात करते की जेव्हा आम्हाला मोबाईलवर मेल आला तर त्या ठिकाणी आम्हाला चालण्याची स्पर्धा आहे त्या चालण्याच्या स्पर्धेसाठी किंवा जी तुमची वॉकिंग टेस्ट आहे त्याच्यासाठी प्रथमतः आम्हाला त्या ठिकाणी दिनांक आणि जी तुमचं स्थळ आहे ज्या ठिकाणाहून तुमची ही चालण्याची स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणचं नाव अशा प्रकारचा मेल मला आला होता। तर ह्या मेलमध्ये आम्हाला लिहिलं होतं की ज्या ठिकाणी माझी 3 किलोमीटरची रनिंग झाली त्याच ठिकाणी म्हणजे ते जो जुनोना रोड आहे हिंगलॉज हायस्कूलचा त्या ठिकाणापासूनच आमचं हे 16 किलोमीटरचं अंतर चालू होणार होतं। तर आम्ही परत एकदा त्याच ठिकाणी त्या स्कूलवर ज्यांना मेल आला होता त्या मुली आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी एकत्रित झालो। तर मित्रांनो सर्वात आधी तर मुलांची वॉकिंग टेस्ट झाली 25 किलोमीटर, त्याच्यानंतर आमचा मुलींचा नंबर होता। हे जे तुमची चालण्याची टेस्ट आहे याच्यासाठी काही 4-5 दिवस असे ज्याप्रमाणे आपली 3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर झाली याच्यासाठी जसं तुम्हाला 3-4 दिवस किंवा काही ठिकाणी तर 15 दिवस सुद्धा हे तुमचं ग्राउंड चाललं आहे। परंतु 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटरच्या वेळेस खूप सारे मुलं ह्या ठिकाणी अपात्र झालेले असतात आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत आणि ज्यांची निवड होण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशाच मुलांना त्या ठिकाणी बोलवलं जातं।
त्याच्यामुळे ह्या वेळेस आमच्या वेळेस खूपच कमी मुली होत्या, म्हणजे जवळपास 200 ते 250 मुली आम्हाला त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि ह्या सर्व मुलींची एकाच दिवशी वॉकिंग टेस्ट होणार होती, कारण बाकीच्या मुली दुसऱ्या दिवशी होणार किंवा तिसऱ्या दिवशी होणार अशा प्रकारचं काही नव्हतं। जेवढ्या मुलींनी चंद्रपूर वनवृत्तामध्ये फॉर्म भरला होता तेवढ्या मुलींना ती एकच तारीख देण्यात आली होती आणि अशा प्रकारचे आम्ही जवळपास 200 ते 250 मुली एकाच दिवशी आम्ही त्या ठिकाणी जमा झालो। आणि मग सुरुवात कशी झाली, ज्या प्रकारे आपली 3 किलोमीटरची जी रनिंग टेस्ट होती त्याचप्रमाणे सेम सुरुवात होती। आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि आम्हाला तशाच प्रकारची रांगेमध्ये लावण्यात आलं होतं। आमचा नंबर आल्यावर आम्ही आमचं नाव त्या ठिकाणी सांगत होतो। नाव वगैरे सांगितल्यानंतर आम्ही सोबत माझा रनिंगचा चेस्ट नंबर होता, तो रनिंगचा चेस्ट नंबर मिला होता आणि परत मला असं वाटलं की त्या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट अजून मागतील का, म्हणून मी माझी जी फिटनेस सर्टिफिकेटची झेरॉक्ससुद्धा त्या ठिकाणी नेली होती। परंतु त्या ठिकाणी मला ना चेस्ट नंबर मागण्यात आला ना मला फिटनेस सर्टिफिकेट मागण्यात आलं। तर तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओमार्फत हेच सांगेल मित्रांनो की ज्यांचं 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर बाकी आहे आणि त्यांना कागदपत्र तपासणीमध्ये अगर फिटनेस सर्टिफिकेट मागितलं होतं तर अशा विद्यार्थ्यांना आता 16 किलोमीटर किंवा 25 किलोमीटरच्या टाईममध्ये फिटनेस सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार नाही। तरी जरी तुमच्या कोणाच्या मनामध्ये शंका असेल तरी तुम्ही झेरॉक्स काढून ठेवली असेल तर ती तुम्ही झेरॉक्स सोबत नेऊ शकता, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट ते मागत नाहीत। त्यामुळे मग आम्ही त्या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट वगैरे नेलं होतं, परंतु त्यांनी म्हटलं की आता याची काही आवश्यकता नाही आहे, तुमचे हे फिटनेस सर्टिफिकेट ते आमच्याकडे अगोदरच 3 किलोमीटरच्या वेळेस आले आहेत असं सांगल्यानंतर सर्व मुलींना चेस्ट नंबर लावून झाल्यानंतर सुरुवातीला जसा त्यांनी एक आमचा ग्रुप तयार केला होता तशाच प्रकारे ज्यांची चेस्ट नंबर लावून झाले होते त्या सर्व मुलींना एका ग्रुपमध्ये त्या ठिकाणी उभे करण्यात आले आणि आम्हाला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। सूचना कोणत्या होत्या की कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्या ठिकाणी तुरंतमध्ये तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल। जर कोणाला काही मेडिकल दृष्ट्या प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यांनी बाजूला होऊन जायचं आहे। कोणाला चक्कर आली, कोणाला काही असं कोणतंही तुमचं वैद्यकीय कारण असेल किंवा तुम्हाला प्रकृतीबद्दल तुमच्या काही समस्या असेल तर एक ॲम्ब्युलन्स व्हॅन तुमच्या सोबत फिरणार आहे। तर तुम्हाला ज्यांना वाटतं की आता आम्हाला हे चालणं शक्यच नाही अशा विद्यार्थ्यांनी ह्या ॲम्ब्युलन्स व्हॅनमध्ये बसायचं आहे आणि कुठल्याच प्रकारचा आणि कसलाच गैरव्यवहार ह्या ठिकाणी चालणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या होत्या। ह्या सगळ्या सूचना आम्ही ऐकल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही 2-3 स्टार्ट म्हणू, त्याच्यानंतरच तुम्ही ह्या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे। तर आमच्या वेळेस 1-2-3 स्टार्ट म्हणून कशाचा तरी आवाज करण्यात आला आणि हा आवाज ऐकल्याबरोबर मग आम्ही आमचं वॉकिंग करण्यासाठी चालू केलो। सुरुवातीला आमच्यासोबतच्या ज्या मुली होत्या त्या असा आवाज आल्याबरोबर जसं त्यांनी 3 किलोमीटरला रनिंग स्टार्ट केली होती तशा प्रकारेच त्यांनी रनिंग स्टार्ट केली। आता आम्ही पण वनरक्षक भरती देण्यासाठी नवीनच होतो, मी पण त्या ठिकाणी नवीन वनरक्षक भरती देण्यासाठी नवीनच होती, त्याच्यामुळे इतर पोरी धावत आहेत म्हणून मी तो आवाज ऐकून मी सुद्धा धावणं चालू केलं। अशाच प्रकारे आम्ही 1-2 किलोमीटर समोर धावल्यानंतर समोर 2 किलोमीटरवर एक तंबू टाकून ठिकाणी वनरक्षक किंवा काही मॅडम लोक वगैरे होते ते सर्व आम्हाला म्हणत होते की धावू नका, सावकाश चाला, तुम्ही सावकाश चालले तरी हे अंतर पूर्ण करू शकता अशा प्रकारे आम्हाला ते सांगत होते। तर त्या ठिकाणी माझ्या कानावर तसा आवाज पडला आणि माझ्या सोबत धावणाऱ्या पण 4-5 मुली होत्या ज्यांची मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की काही रनिंगच्या वेळेस वगैरे काही मुलींसोबत माझी मैत्री झाली होती, त्याच काही मुली त्या ठिकाणी 16 किलोमीटरसाठी सुद्धा पात्र झाल्या होत्या। तर आम्ही त्या ठिकाणी भेटल्याबरोबर आम्ही परत आमचा एक ग्रुप तयार केला आणि हाच ग्रुप आम्ही जेव्हा धावत होतो तेव्हा समोर रस्त्यामध्ये जे पण 2 किलोमीटर पार केल्यानंतर जिथे तंबू टाकून रक्षक मॅडम सर वगैरे होते ते लोक आम्हाला सांगत होते की अरे धावू नका, तुम्ही जरी सावकाश चालले तरी तुम्ही हे अंतर अगदी वेळेमध्ये पूर्ण करणार आहेत। त्यांनी असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आमची रनिंग स्टॉप करून आम्ही परत चालण्यास सुरुवात केली। तर आम्ही आमच्या आजूबाजूला पाहत होतो की ज्यांना त्यांनी सांगितलं अरे धावू नका, तुम्ही सावकाश चाला, त्या मुली मस्त मोबाईलवर गाणे लावून कानामध्ये इयरफोन वगैरे टाकून आपली मस्त सावकाशपणे जसे मॉर्निंग वॉकला चालतात तशा प्रकारे अगदी टेन्शन नाही, काही नाही, कसल्याच प्रकारचं अशा प्रकारे त्या ठिकाणी 16 किलोमीटरचं अंतर त्या चालत होत्या। मग आमच्या पण ग्रुपमधल्या एका मुलीकडे मोबाईल होता तर तिने पण तिच्या मोबाईलवर त्यांचं पाहून गाणे लावले आणि आम्ही पण ते गाणे ऐकत जसं सकाळच्या वेळेस आपण फिरायला जातो त्या प्रकारे आम्ही पण सुरुवात केली। असे चालता समोर गेलो तर समोर रस्त्यामध्येच सगळेजण पाण्याच्या बॉटला वगैरे हातामध्ये घेऊन वनरक्षक लोक वगैरे होते ते
खूप सपोर्ट करत होते. हातामध्ये त्या ऑरेंज कलरच्या संत्रा गोळ्या असतात, त्या ऑरेंज कलरच्या संत्रा गोळ्या, ग्लुकोज पावडर, पाण्याच्या बॉटल हे सगळे घेऊन ते थांबूनच होते. तर सर्वांना पाणी वगैरे देत होते. सर्वांनी पाणी वगैरे घेतलं आणि परत चालणं चालू केलं. समोर कोणी मुलगी धावताना दिसली की आम्ही पण धावायला चालू करायचं. तिथं थकून जायचो, त्या ठिकाणी परत चालणं चालू करायचं. अशा प्रकारे करता करता आम्ही 8 किलोमीटरचं अंतर आमचं पार केलं. 8 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर ही एक स्टेप मी तुम्हाला सांगायला विसरली की ज्या ठिकाणी आम्ही 16 किलोमीटरचं वॉकिंग चालू केलं होतं त्या ठिकाणी आम्हाला एक ऑरेंज कलरचं त्यांनी टोकन दिलं होतं आणि सूचना देतानाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही 8 किलोमीटर कंप्लीट कराल त्यावेळेस हे कुपन तुम्ही तेथील साहेब लोकांना द्यायचं आहे. तर मग आम्ही 8 किलोमीटर पूर्ण केल्यानंतर तिथील जे पण साहेब लोक होते त्या साहेब लोकांनी आमच्याकडून ते कुपन घेऊन घेतलं आणि मग कुपन घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी ग्रीन कलरचं कुपन दिलं. मग 8 किलोमीटर पार केल्यानंतर तेच 8 किलोमीटर आम्हाला परत वापस यायचं होतं. तर तोच अनुभव आता आम्हाला तर समजून आलं होतं की अंतर किती आहे आणि कशा प्रकारचं चालायचं होतं. पण ह्यावेळेस आम्ही जी आमची वॉकिंग टेस्ट होती त्यासाठी ना आम्हाला घड्याळ वापरण्यासाठी मनाई होती, ना आम्हाला सोबत मोबाईल नेण्यासाठी मनाई होती, ना कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी रोकटोक होती. त्याच्यामुळे बऱ्याच मुलींनी सोबत मोबाईल आणला होता, बऱ्याच मुलींनी हातामध्ये वॉच लावली होती, मी सुद्धा हातामध्ये वॉच लावली होती. तर अशा प्रकारे 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्हाला समजून आलं की आमचं हे 8 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आम्ही एवढं सावकाश चालूनसुद्धा अगदी 1.5 तासामध्ये आम्ही पूर्ण केलेलं आहे हे अंतर. त्याच्यामुळे आम्हाला एक अंदाज येऊन गेला की आम्ही आता ज्या प्रकारच्या स्पीडमध्ये आलो आहे किंवा आम्ही थोड्याफार आम्ही धावलोही होतो त्याच्यामुळे आम्ही हे अंतर 8 किलोमीटरचं अंतर आम्ही अगदी आरामामध्ये 1.5 तासामध्ये आम्ही पूर्ण केलं होतं. त्याच्यामुळे माझ्या मना किंवा माझ्या मैत्रिणींच्या डोक्यामध्ये एक कल्पना येऊन गेली की जसं आता ज्या स्पीडनी आलो आपण त्याच्यापेक्षा थोडं स्लोही गेलो तरी हे अंतर आपण आरामशीर 3 तासामध्ये पूर्ण करू. आपल्यासाठी तर 4 तासाचा वेळ आहे, परंतु आपण जरी स्लो गेलो तरी आपण हे अंतर 3 तासामध्ये अगदी वेळेमध्ये आपण पूर्ण करू. ह्या प्रकारचं आपल्या डोक्याला समजलं किंवा आम्हाला कळलं. तर त्याच प्रकारे आम्ही मग तोच 8 किलोमीटरचा जो आमचा वापसी होती आमची, तर आम्ही तीच वापसी अगदी सावकाश गप्पा वगैरे मारत मारत वॉकिंग करत करत उरलेले 8 किलोमीटर त्यांच्याकडून पाणी घेत, तिथल्याच वनरक्षक लोकांकडून त्या संत्रा गोळ्या घेत, त्यांच्याकडून ग्लुकोज घेत, खात पीत, ग्लुकोज वगैरे खात पीत. ऑगस्ट महिना होता, तो ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती आहे पावसानंतर कसं गरम ऊन तापत असतं, तशा प्रकारचं गरम ऊन अगदी गरम तापलेलं होतं. त्याच्यामुळे चेहऱ्यावर वगैरे पाणी मारत आम्ही हे आमचं जे 16 किलोमीटरचं अंतर आहे ते 16 किलोमीटरचं अंतर अगदी 3 तासामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले. अंतर पूर्ण केल्यानंतर आम्हाला जेव्हा आम्ही जिथून स्टार्ट केलं होतं तोच समोर आम्हाला पेंडॉल दिसायला लागला, तिथूनच तो स्टार्टिंगचा पॉईंट वगैरे दिसायला लागला. तर आम्हाला एकदम रिलॅक्स वाटलं, खूप आनंद झाला, काहीतरी जिंकल्यासारखं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही ते 16 किलोमीटर पूर्ण केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी जे ग्रीन कलरचं टोकन दिलं होतं ते ग्रीन कलरचं टोकन आम्ही तेथील साहेब लोकांनी जे जमा करायसाठी उभे होते त्यांच्याकडे आम्ही ते ग्रीन कलरचं टोकन देऊन दिलं. आणि मग ते टोकन दिल्यानंतर त्यांनी आमचा टाईम आणि आमचं नाव वगैरे नोट करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की शाबास, आता तुमचं 16 किलोमीटरचं अंतर पार झालं आहे आणि जे जे मेरिटमध्ये आहेत जागेनुसार ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना आत्तापासूनच वनरक्षक म्हणून तुम्हाला जॉब भेटला आहे असं समजा. म्हणून त्यांनी आम्हाला तिथे शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की आताच 7-8 दिवसामध्ये तुमचं मेडिकल होऊन जाईल आणि मग तिथून 2-3 दिवसामध्ये तुम्हाला लगेच जॉईनिंग भेटून जाईल. अशा प्रकारचं आम्हाला त्यांनी त्याच ठिकाणी सांगितलं. तर मित्रांनो, मी विचारसुद्धा करू शकत नाहीत. आता ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्या मित्रांना तर खूप मोठं आवरचं किंवा त्यांच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत असतं. तर मित्रांनो, ही जेव्हा 16 किलोमीटरची वॉकिंग टेस्ट पूर्ण केली आमच्यासोबतसुद्धा असंच घडलं होतं. आम्हाला असं काहीतरी खूप मोठी गोष्ट जिंकल्यासारखं मनाला कुठेतरी खूप प्राऊड वाटत होतं, प्राऊड फील होत होतं आणि असं वाटत होतं की आता जे पण आयुष्याचा स्ट्रगल आहे, जे पण मेहनत करायचं होतं ते सगळं आता संपलं आहे आणि आता आपले एकदम आनंदाचे आणि सुखाचे दिवस चालू होणार आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी वाटलं आणि आमची अशी एकदम चांगल्या रीतीने आणि सोप्या पद्धतीने आमची 16 किलोमीटरची जी वॉकिंग टेस्ट होती ती वॉकिंग टेस्ट अगदी व्यवस्थितरित्या पार पडली. तर मित्रांनो, व्हिडिओमार्फत सांगायचा भाग हाच की भरती देण्यासाठी नवीन आहे, कारण त्यावेळेस आम्हीसुद्धा नवीनच होतो. त्यामुळे मला माहिती आहे की नवीन असताना आपल्याला किती टेन्शन येत असतं, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचे खूप विचार येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगलं गायडन्स म्हणा किंवा अनुभव म्हणा खूप उपयोगी ठरत असतो. त्याच्यामुळेच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्याच्यामुळे मी वॉच लावू
जाऊ का नाही, किंवा मी मोबाईल सोबत नेऊ का नाही, किंवा मी विदाऊट शूज धावू का. तर मित्रांनो, विदाऊट शूज चालण्याचा कुणीही प्रयत्न करू नका, कारण हे काही तुमचं 3 किलोमीटरचं आणि किंवा तुमचं 5 किलोमीटरचं अंतर नाही आहे, तर हे तब्बल 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटरचं आहे. जर तुम्ही विदाऊट शू ह्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे पाय पूर्ण शिलून जातील, कारण एक तर तुम्हाला माहिती आहे की कसं ऊन तापत आहे आणि रस्तेसुद्धा चांगले नाही आहेत, रस्तेसुद्धा खराब आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यात विचार येत असेल विदाऊट शू चालायचा किंवा चप्पल वापरायचा, चप्पलसुद्धा वापरू नका, कारण बऱ्याच वेळा चप्पल तर तुम्हाला माहिती आहे एवढ्या दूरचं अंतर चालल्यानंतर कोणाचा अंगठा तुटतो किंवा काही ठिकाणी अंगठ्याच्या ठिकाणी आपल्याला ते सतत वारंवार उचलून त्या ठिकाणी जखमसुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही सॉक्स लावायचे, सॉक्सवरून हलका साधा जो तुम्हाला चालण्यासाठी सोयीस्कर आहे अशा प्रकारचा शूज त्या ठिकाणी लावायचा आहे. तुम्हाला पाणी रस्त्यामध्येच भेटून जाते, तुम्हाला ग्लुकोज रस्त्यामध्येच भेटतात, तुम्हाला ज्यासुद्धा एनर्जीसाठी चॉकलेट वगैरे लागतात त्यासुद्धा तुम्हाला रस्त्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी पुरवठा होतो. तुम्हाला फक्त चालून तुमचं 16 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून तुमची पात्रता सिद्ध करून दाखवायची आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न पडत आहे की मॅडम माझ्यासमोर 2 मुलं आहेत, माझा 3रा नंबर आहे आणि जागा तर त्या ठिकाणी 2च आहेत, तर मी 16 किलोमीटर किंवा 25 किलोमीटरमधून जास्त मार्क घेऊन मी त्यांच्यासमोर जाऊ शकतो का. तर मित्रा, असं नाही आहे. आता हे 16 किलोमीटर किंवा जे 25 किलोमीटर आहे ते फक्त तुमची पात्रता चाचणी आहे. आता याच्यानंतर 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर झाल्यानंतर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही, तुम्हाला फक्त पात्र की अपात्रच होणं आहे. त्याच्यामुळे आता जो पण स्कोअर झाला आहे, जी पण गुणवत्ता यादी झाली आहे, जे मुलं मेरिटमध्ये आले आहेत तेच मुलं सिलेक्ट झाले समजा, आणि होऊ शकतं की कोणी मेडिकलमध्ये कटेल किंवा कोणाला 16 किलोमीटर. आज तर खूप कमी आहेत, परंतु कारण मेडिकल पण इतकं आर्मीसारखं किंवा पोलीससारखं स्ट्रिक्ट नसतं. मेडिकलसुद्धा एक पात्रता म्हणूनच तुमचं साधं सोपं मेडिकल असतं, त्याच्यामुळे मेडिकल्समध्ये पण मुलं कटत नाहीत. आणि ही जी 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुलं कटत नाहीत. त्याच्यामुळे आता जे पण मेरिटमध्ये आले आहेत आणि ज्या पण तुम्ही कोट्यामध्ये जागा भरल्या होत्या त्याच्यामध्ये जर तुमचं स्कोअरनुसार सिलेक्शन झालं आहे तर समजा की तुम्ही वनरक्षक झाला आहात. त्याच्यामुळे आता ज्यांना चांगले मार्क्स आहेत किंवा जे लिस्टमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा तुमच्या जागेनुसार पहिल्या, दुसऱ्या नंबरवर तुम्ही बसत आहात, त्यांना खरंच तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि तुम्ही खूप चांगल्या अशा नोकरीमध्ये किंवा तुम्ही चांगल्या अशा विभागामध्ये पदार्पण करत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा मित्रांनो. लवकरच तुम्हाला वनरक्षक म्हणून जॉईनिंग भेटणार आहे आणि तुम्ही वन विभागासाठी खरंच खूप चांगलं काम करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या अशा शुभेच्छा. आणि माझा आजचा व्हिडिओ पहा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओला.